मॉर्निंग कशा आहेत सगळे. तर मी रोज सकाळी गाजर, बीट, आवळा याचा एक ग्लास पूर्ण ज्यूस पिते, कारण की माझ्या शरीरात रक्त कमी आहे. आणि मग मी पटपट वगैरे काम वगैरे आवरलं आणि मी पटकन स्वयंपाक केला. जिरा राईस, कोबी पत्ता, शेंगदाण्याची चटणी. मग मी, आजी, पप्पा आम्ही तिघांनी मिळून मस्त जेवण वगैरे केलं. आणि मी रोज जेवण झाल्यावर दुपारी एक संत्री खाते, कारण की मला आवडतो. आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी, आमच्या लग्नाला 7 वर्ष कंप्लीट झाली होती आणि आजही आम्ही दोघं बोलत नव्हतो. आमचे भांडणं झालेले होते, तरी ते मला घ्यायला आले, कारण की मला डीमार्टमधून सामान घ्यायचं होतं. त्यामुळे थोडंसं मग आम्हाला किराणा वगैरे घ्यायचा होता थोडासा. आम्ही आलो आणि मी दरवेळेस बाबूकडं लक्ष देते, पण त्यांनी यावेळेस स्वतःच्या मनाने शूज घातले आणि तो गाडीत येऊन बसला पाठीमागं. माझं काही लक्षच गेलं नाही. त्यांनी शाळेचे शूज घातलेले होते, तर मी त्याला थोडीशी ओरडले. मग त्याला राग आला, तो गाडीतून उतरतच नव्हता खाली आणि रागाने बसून घेतलं त्यांनी गाडीमध्ये. मग आम्ही डीमार्टला वगैरे गेलो आणि ॲनिव्हर्सरीचं आम्ही बोलतच नव्हतो, त्याच्यामुळे काही खास तयारी नव्हती. आणि तशी आम्ही ॲनिव्हर्सरीला वगैरे काही केक वगैरे कट नाही करत, कारण की आमच्या घरात केक कोणी खातच नाही. आणि आम्ही याच्यामुळेही केक आणत नाही, कारण की याला खूप खोकला येतो आणि त्याचे दातसुद्धा किडलेले. तर इथं मी फ्लावर्स बघितले, मला खूप आवडले, पण मला घ्यायचे नव्हते, मी असंच बघत होती. तर आम्ही थोडासा किराणा घेतला आणि बघा मी याला कुठं बसवलं आहे. कसं असतं ना, लहानपण कसलंही घेणं वगैरे नसतं, आपण कसं दिसतोय, काय दिसतोय. आणि त्याच्यानंतर आम्ही पॉपकॉर्न वगैरे खाल्ले, तरी आम्ही दोघं बोलत नव्हतो. मग मी घरी आली, जिमला गेली. आणि मला बरं नसलं तरी मी जिमला जाते, कारण की जिमला जर गेलं ना, एक वेगळी एनर्जी येते आपल्या शरीरामध्ये, की आपण काहीतरी करू शकतो असं आपल्याला वाटतं, एनर्जी येते जास्त. त्यामुळे मी रोज जिमला जाते. आणि कसं वाटलं तुम्हाला माझा